आमचे उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमचो NRI कमिशनर बंदरेज सावयकर, मिस्टर आशा, परत प्रदीप नाईक, विश्वास, माजी मंत्री मिलिंद, सिद्धार्थ आणि तुम्ही सगळे जाण. पहिल्याच पयलीं सुरू करच्या पयलीं एकूच सांगता, आमी सेकंड सिटीजन किंवा सेकंडरी सिटीजन अशें कोणाकूच ट्रीट करिना आनी आमकां ती संवय ना. हांवें परत सुद्दां गोंयकार सांगता, आमकां जर म्हणजे भियोन किंवा लिपोन रावंक जाय आसलें इतकें उगड आमी लोकां मदीं येवचे नासले. आमकां लोकांचे प्रॉब्लेम सोडोवपाक आवडटा आनी लोकांचे नो डावट डिले जाला आसत, वेरियस रिजन आसतले डिले जावपा खातीर, हांव अशें म्हणना. पण लोकां मदीं वचून लोकांचें आयकून लोकांचे प्रश्न सुटोवपा खातीर सदांच आवडटा आनी भारतीय जनता पार्टीन सातत्यान तें प्रोसेस केलां. आयजूय आमी 2 गजाली खातीर मुद्दामून आयल्या, म्हणजे फक्त मतां मागप न्ही, मतां मागपूच नो डावट. आमी अशें सांगचे ना की आमी बेश्टेच तुमकां गजाली सांग, आमी मतांच मागूंक येयल्या, भारतीय जनता पार्टीच्या कमळाक मतदान मागपाकूच आयल्या. बट त्याच बरोबर आमी 2 गजाली, एक आतां जशें तुमी म्हटलें तुमचे प्रॉब्लेम्स आयकोनूय घेवचे त्या निमित्तान ते सोडोवचे, आनी दुसरें तुमचे विकसीत भारत 2047 हाज्या खातीर तुमची सजेशन्स जशी तुमी आत्तां आपलो बारीकसो वेवसाय कशा पद्दतीन फुडें वयतलो, फ्लिपकार्ट आसतलें, एमेझॉन कार्ड, वॉट एवर द थिंग्स, जे टॅक्नॉलॉजी बदलता तशें त्या पद्दतीन बिझनेसांनी बदल जाले, ते थोडे ट्रेडिशनल बिझनेसांक म्हारगूय पडले. ऑफकोर्स हांव मान्य करता, ना न्ही, टॅक्नॉलॉजीच्या प्रमाणे ट्रेडिशनल बाबडो तो धंद्याकार आशिल्लो ताका तो खरोच त्रासानूय पडला. आनी ताकाच लागून जी सजेशन्स पुराय देशभर म्हणजे मोदीजींचो मॅनिफेस्टो तयार करपाक येता ताज्या खातीरूय आमी बॉक्स दवरल्या. तुमकां सगळ्या जाणांक लिफलेट्स दिले आसतली, ताजेर तुमी बरयात दियात. पण हांव तितून वचना. पयलीं तुमी उलयल्ल्या काही समस्यांनी वयता. पोटतिडकीन ताणें जो विशय म्हणलो अमर, बरें, अमर बाब हांणी म्हणलो, राशन म्हणलो, 45 फॅमिलीचो विशय, बिझनेसमॅनाचो विशय. हांवें उलयता निलेशाक विचारलां, ताका 5 कोटीचें तेजें बील जें कितें पेंडींग उरलां, फाल्यां तेजें फायनान्स डिपार्टमेंटान 2.5 कोटी पावलां, तें फाल्यां रिलीज करता, फाल्यांच. उरलेलें तेजें 2.5 कोटी जें आहा पळय न्ही, तें बील घातलें विदीन 15 days. ताका तेंय बील हांव दिता, तें घालपाकूय हांवूच लायता आनी विदीन 15 days ताका तेंय बील दिता. 31 मार्च जायना फुडें उरलेलें बील तेजें पेमेंट करता. दुसरी गजाल, तुवें सांगल्या त्या प्रमाणे निलेश फॉलोअप करून 2025च्या पयलीं, 1 वर्साच्या पयलीं ते बिल्डिंगेचें इनॉग्रेशन करपाक हांव येता, हें तुका हांव तें उतर. त्या खातीर तुवें जो म्हटलो पयलीं राग खंयच्या इलेक्शनाचेर काडूं, आपल्या मनशान राग फक्त उलोवनूच काडपाचो आसता, तो मताचेर न्हू. हें इलेक्शन राग काडपाचें न्ही, हें इलेक्शन देशाचें इलेक्शन. हें इलेक्शन आमी पळयता की भारत देशाचो म्हणजे आमी ताका म्हणटा की स्टेटस कितल्या वयर उचल्ला. मोदीजीन इतर जगात भारत देशाची इमेज कितें केला. म्हाज्या सायडीचे गटार करूं ना मरे, हांव पळयता निलेश कसो येता तो, ताका सांगता 24 मतूच मारूं ना. तें सांगपाचें कावन्सिलराक गेलो ना. एक वेळ म्हाज्या सायडीचे गटार काडून ते कावन्सिलाच्या इलेक्शनाचें काम. ऑफकोर्स नो डावट म्हाजी फुटपाथ सारकी करूं ना ती कावन्सिलरान करपाक जाय आसता. बट ती फुटपाथ सारकी करूं ना म्हणून जर आमी प्रधानमंत्र्याक मत मारपाचें सोडलें जाल्यार हो अन्याय जातलो. हो अन्याय देशाचेर जातलो. हांव म्हणटा पार्टीचेर न्हू, देशाचेर अन्याय जातलो. त्या खातीर म्हाजी तुमकां सिन्सियरली रिक्वेस्ट आसा, सगळ्यांक पयल्याच पयलीं तुमी हांगा सगळे जाण आयले, म्हाका खूब बरें दिसलें. नो डावट इचरोंक म्हणून आयले तेंय बरें दिसलें, फक्त म्हाजें आयकोंक न्ही, इचरोंक म्हणून आयले तेंय बरें दिसलें. त्या खातीर हांव तुमच्या सगळ्यांचें परत एकदां स्वागत करता. आनी तुमी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान तुमी इतकी वर्सां जालीं आसा, तशेंच तुमी भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान रावचे. निलेश म्हजो बरो मित्र आसा, पार्टी खातीर वेळ पडला तेन्ना तेणी सॅक्रिफायस करपा खातीर तो उबो रावला. ताका जेन्ना गरज आशिल्ली तेन्ना तो सिटूय सोडपाक तयार आशिल्लो, तेंय सांगता. त्या खातीर आयज मंत्री ना, येदो व्हरता तो मंत्री जावचो ना, तरी तो मंत्रीय जातलो ही चिंता तुमकां करपाची गरज ना. त्या खातीर हांव आनी तो कितें व्हडलो मंत्री आनी मुख्यमंत्री तसो विशय ना. निलेश म्हजो बरो मित्र आनी लागचो मित्र, तुमकां कळपाक जाय जाल्यार सांगता. त्या खातीर निलेशाची चिंता तुमी करूं नाका. निलेशाची चिंता पार्टी करतली, निलेशाची चिंता आमी करता. तुमी सगळ्यांनी ह्या पद्दतीन भारतीय जनता पार्टी बरोबर रावल्या, ते रावचे ही पयली रिक्वेस्ट. दुसरी, राशाबाब उलयता आसतना तेणी वेरियस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाचे प्रोजेक्ट उलयले. म्हाका खबर आसा कोवीड कार्यकाळात तेणी बरेचशे प्रोजेक्ट सुरू केल्ले. ते सगळे प्रोजेक्ट, तुजो बस स्टँड आसतलो, तुजो स्विमींग पूल आसतलो, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आसतलो, आतां सिवरेज सुरवात केल्या. जेन्ना आमी डेव्हलपमेंटाक वता पळय न्हय, तेन्ना थोडोसो ते त्रास सहन करचो पडटा. कोवीड येयल्ल्या कारणान तुमकां चड तेंप सहन करचो पडलो.
स्विमींग पूल आणि म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सेंटर स्विमींग पूल भितर जाता रवींद्र भवन हे सगळें हांवें सांगलां म्हणजे हांव तुका फुडल्या वर्सा कंप्लीट जाता म्हणना इट वील टेक अनदर 3 years. इट इज अ बीग बजेट प्रोजेक्ट म्हणजे 50 कोटी तुमच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साचेर आसा 14 काय 15 कोटी तुझ्या रवींद्र भवनाच्या एक्सटेन्शनाचे आसा एक्सटेन्शन विंगाचे आसा लोकां कडेन अजून म्हापशाकार ते पळय सांगता आमकां बारीकशें रवींद्र भवन दिवून तुमी एक आसतना आनी एक बांदतात हेंय बी लक्षात घेवपाक जाय हांवें एकदम म्हणजे कुडचडकारा खातीर सांगलें म्हापशाकार बाबडे एक बारीकशें थिएटर जाल्यार पुरो ते म्हणटा अजूनय आमच्या हनुमान थिएटरानूच नाटकां पळयता आमी बट तुमच्याकडे नो डावट आमकां आमी घेतल्या आनी तेज्या विजनरी नदरेंतल्यान कुडचड्यार कितें प्रकल्प आसपाक जाय हे जेन्ना तेणी ठरयलां आपल्या टेन्युरांतल्यान ते प्रोजेक्ट आमी 27च्या पयलीं सगळे प्रोजेक्ट कंप्लीटूय जातले उरलो फक्त रस्त्याचो विशय कमरेचो त्रास म्हाकाय खबर आसा कमरेचो त्रास आमी विसरले 2012 पयलींचे रस्ते म्हणून आज आमकां मातसो जरी खड्डो आसलो जाल्यार रस्त्याचे खड्डे दिसता 2012 पयलींचे याद करून पळयात व्हडले फोंड आसले फोंड आतां फक्त ते वयर मातशी माती घातल्या म्हणून खडबडीत जाले म्हणजे फोंडांतल्यान गाडी पळोवन वयर चडटाली म्हटल्यार जाता आनी पडल्या उपरांत पांय आनी हातूय म्हण नो डावट आसा त्या रस्त्या बद्दल हांव दिलगिरी व्यक्त करता थोडोसो उशीर जाला आनी इट इज बिकॉज ऑफ अवर कॉन्ट्रॅक्टर्स सिवरेजीचें काम तेणी वांगडाच सुरू केल्ल्या कारणान अंडरग्रावंड केबलिंगाचें काम वांगडाच सुरू केल्ल्या कारणान हो रस्तो आयज सिवरेजी खातीर फोडटा जाल्यार फाल्यां सकाळीं तो अंडरग्रावंड केबल घालपाक फोडटा जाल्यार तेजी पायपलायन जी 60 वर्सां पयलीं घातलेली उदकाची पायपलायन तिच्या खातीर तिसरो रस्तो फोडटा म्हणून सगळेच फोडल्या तुमकां हे त्रास म्हाका दिसता चडांत चड 3 म्हयने फुडले 3 ते 4 म्हयने म्हणजे प्रयत्न आसा आमचो जुना पयलीं सगळे रस्ते कंप्लीट करप म्हणजे जर अंडरग्रावंड केबलिंग आनी हें सगळें काम कंप्लीट जालें जाल्यार तुमकां 3 म्हयन्या उपरांत रस्त्याचो विशय सुटावे जातले आनी त्या खातीर निश्चित रित्या तुमकां खूब बऱ्या पद्दतीन हेय रस्ते कंप्लीट जातले रेल्वेचो विशय तुमकां सगळ्यांक खबर आहा की डबल ट्रॅक जायना तो पर्यंत हो विशय अडकून पडला बट डबल ट्रॅक हांगासल्यान फुडें तरी कंप्लीट जाल्या उपरांत आमी इवन दो म्हणजे आतां रेल्वे टेक ओवर बाय द इंडियन रेल्वेजूय करपाचें आसा आनी तें जर जालें जाल्यार नवीन म्हणजे आनिकूय ट्रेन्स नव्या ट्रेन हांव हेज्यो म्हणना तुका पब्लीक ट्रेन पॅसेंजर ट्रेन सॉरी पॅसेंजर ट्रेन्स खूब मोठ्या प्रमाणांतूय आनीक नव्यान सुरवात जातल्यो त्याखातीर रेल्वेचो विशय जो आसा पयलीं सुटावो जातलो शेवटचो विशय उरलो फ्लिपकार्ट आनी तुजें एमेझॉन हेजेर दॅट इज एन कम्स अंडर द सेंट्रल एक्ट इट इज नॉट कम्स अंडर द स्टेट बट लोकांक खरें उरता तशें पश्चातापूय बरेचशे मोठे जाल्यार ऑनलायन घेतल्या उपरांत तेजें कितें भोगचें पडलां तें पडलां बट ही गजाली आतां इल्ले इल्ले लक्षांत येवपाक लागला बट निश्चित म्हणजे तुमी दिल्ले सजेशन सिनियर सिटीजना खातीर लोन किंवा सिनियर सिटीजना खातीर इन्शुरन्स हो एक विशय तेणी मांडलो म्हणजे एकंदर खरेंच आमकां एक एप्रिशिएट करता की हांगातले वेपारी जे आसा पळय रे हे सगळे वेपारी म्हणजे आमी ताका इंटलॅक्च्युअल म्हणजे प्रोफेशनल वेपारी आसात जे बेश्टेच उलोवपाक जाय म्हणून कितें उलोवना कारण तेणी विचार करून इतको जेन्ना वेळ उलयला की ताच्या इन्शुरन्स आनी लोना पासून कशा पद्दतीन बिजनस फुडें व्हरतलो हाचोय विचार केला बट तोय विचार आमी एज अ स्टेट गव्हर्मेंट रिस्पॉन्सिबिलिटी घेवन ताजेर कितें तरी सोल्युशन म्हणजे बाबा जो ट्रेडिशनल बिजनेसान आसा ताका लोन जशें आतां पीएमान मुद्रा लोन सुरवात केलें विदावट गॅरंटी पीएम मुद्रा लोन दिता त्याच धर्तीचेर आमी ट्रेडिशनल वेपार करपी ह्या मनशाक एखादो लोनाचो कन्सेप्ट घेवन आमी स्वता फुडें वता नॅशनलायज बँके कडेन आसत कारण आमी पळयता की आमी सबसिडी लोकांक बेश्टेच दिता त्या विशयात सपोर्ट म्हणून ट्रेडिशनल बिजनेसाक लोन दिवपाचो आमी विचार करता आनी खऱ्या अर्थान म्हणजे आमच्या हे बजेट जालें म्हणटरी सुद्दां हांव प्रोविजन करून ताका कशा पद्दतीन बँकांक ऑन बोर्ड घेवन कारण बऱ्योचश्यो बँको ऑन बोर्ड येवपाक तयार आसा पीएम मुद्रा लोन ही त्याच विशयाचेर आशिल्ली की नवीन स्टार्टअप सुरू जावचे पीएम मुद्रा लोन म्हण किंवा स्टार्टअप लोन स्टँडअप लोन ही तशीच जाली ताका कोलॅटरल सेक्युरिटी येनाका बट इट इज फॉर द यूथ एंटरप्रिनर्स नवीन एंटरप्रिनर जो आयटी सेक्टरांत कित्याक करपाचो बट आमी ट्रेडिशनल बिजनेस विसरूंक शकना पीएमान आतां पीएम विश्वकर्माच्या योजनेच्या अंतर्गत ट्रेडिशनल बिजनेस फुलकार आसतलो नुस्तेकार आसतलो वड्याकार आसतलो चप्पलकार आसतलो हांच्या खातीर पीएम विश्वकर्मा योजना काडली त्या योजनेत 1 लाख रुपया पर्यंतचो लोन विदावट गॅरंटी विथ द रेट ऑफ 4% रेट ऑफ इंट्रस्ट पीएम विश्वकर्मा दिता आनी खरोखरूच म्हणजे खूब बऱ्या पद्दतीची आनी सुटसुटीत योजना पीएम विश्वकर्मा काडली म्हज्या बसल्या बसल्या म्हाज्या तकलेन तें आयलें की आमी अशा पद्दतीची एखादी जर लॉन्च करीत जाल्यार ट्रेडिशनल व्यापाऱ्यांक हाजो खूब मोठो फायदो जावपाक शकता आनी तेजोय
विषय आम्ही येता त्या फुडल्या वर्साच्या कार्यकाळात आम्ही एक स्कीम किंवा बँकांक ऑनबोर्ड घेवन तो करता. तुवें फक्त फॉरेस्टाचो जो विशय मांडलो, तुमकां झाडाचें लायसन म्हणजे तुका पयशे भरचे पडटा. 1000 रुपया कितें फीस वाडयल्यात आमी 100 रुपया वयल्यान कितें तरी 1000 रुपया जाल्यार 3000 जाले. हय 100 रुपया वयल्यान 3000 रुपया जाल्या पळय न्हू, ती परत आमी रिस्टोर करून म्हाका दिसता 200 रुपया कितें तरी केल्या. 200 रुपया केल्या. बदलली ती बदलली. फायलीर बदलला तेजें नोटिफिकेशन येवपाचें उरलां. चेंज केली, म्हाज्या कडल्यान फायलीय केले, नोटिफिकेशन येवपाचें उरलां. ती 3000 जावना, ती 200 रुपया केल्या. ती जातली. सांगता आसतना तुवें ट्रकाचो ग्रीन टॅक्स विशय सांगला. स्कीम एक्सटेंड केली, बट तुमचे पयशे मेळोंक ना. ते इंटर डिपार्टमेंटल, फायनान्स डिपार्टमेंट, मायनिंग डिपार्टमेंट आनी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ह्या तिगांय मदलो घोळ. तेणी मदीं एकदां सोल्युशन दिल्लें, बट ताका ते फायनान्स डिपार्टमेंट एग्री जायनासलें. तो मातसो फास्ट आसता निलेश. तेणी डायरेक्ट फास्ट सांगलेलें तें, बट ते आमच्या फायनान्स डिपार्टमेंटाक आपल्या फायनान्शियल रुलान ते बसना जालें म्हणून उरलां. बट इलेक्शन जावच्या पयलीं तेंच्यांनी क्लेम केल्या पळय न्हू, तेंचे पयशे दिता, 100% दिता. जालें हांव दिता सांगलें तुका. इलेक्शनाच्या पयलीं पयशे दिता आनी स्किमूय वाडयल्या. स्कीम एक्सटेंड केल्या, ताची तुमी स्किमीक एप्लाय करचें आनी ती स्कीम सगळ्या जाणांक एप्लाय केल्या त्या प्रमाणे मेळटली. पण तेंच्यांनी ग्रीन टॅक्स भरला पळय 27 करोड जाता. 27 करोड. हांव पळयता तें सांगता तुका, काडटा सोल्युशन. ते मातसो प्रॉब्लेम जाला म्हणून जाता, पण दिता पयशे 100%. ओके, ते पयशे दिता. म्हाका दिसता एकंदर तुमी जितके विशय सांगल्या त्या सगळ्या विशयाचेर हांव उलयलां. आतां फक्त म्हाजी बिल्डींग एफआयआराचेर हां सॉरी बिल्डींग एफआयआराचेर उलोवना. 2 एफआयआर. बिल्डींग एफआयआर कुडचड्यांतलो विशय निलेशान खरो एसेंब्लीनूय काडला. तुमी कदाचित आयकूंक ना आसतलो तो. तेणी एसेंब्लींतूय हो विशय उलयला आनी नवीन हातूंतल्यान आमी तें चल्ला एफआयआर दिवपाचो. बट आयच्या घडीक तेजेर फायनल डिसिजन जावना. बट वी आर कमींग अप विथ अ सोल्युशन. हाजेर नक्कीच येता त्या 6 म्हयन्या भितर आमी सोल्युशनाक येतले. कारण ओल्ड सिटीज परत एकदां त्यो डेवलप जावपाक जाय आनी भितरल्यान रस्ते क्लियर जावपाक जाय. ताच्या खातीर आमी 100% सोल्युशनाक येतले. भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आसा जी लोकां मदीं येवन उलयता, लोकांच्यो समस्या आयकता आनी त्यो 100% सोडोवपाचो प्रयत्न करता. कदाचित थोडोसो उशीर जायत. आमी इतर लोकां सारक्यांनी तुवें जें सांगलें पळय न्ही, राग कोणाचेर काडपाचो, जो गेली 5 वर्सां तुका मेळोंकूच येवंक ना तेजेर राग काडपाचो. आमचो आमदार तुका सद्दां मेळटा. हांवूच कुडचड्यार म्हाका दिसता दुसरे फावटी मुख्यमंत्री जाल्या उपरांत 5 फावटी तरी येयलो. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तान वेगवेगळे फावटी येयलो. आमी तुज्या दुकानार गाड्यारूय पत्रकाय दिवं येता. मुख्यमंत्री जाल्या उपरांत आनी आमदार जाल्या उपरांत सुद्दां मत मार म्हणून पत्रकूय दिवपाक येता तुका. मत मारा म्हणून मुख्यमंत्री जावन. ज्या खासदाराक तुमी ज्या निवडून हाडलो पळय, म्हाका बरेच जाण सांगता खासदार कोण तो खबरूच ना म्हणटा आमकां 5 वर्सां. कोण आसा तोच बऱ्याच जाणांक याद ना. तो नरेंद्र जाल्लो तोच याद आहा म्हणटा ते. मदल्या 5 वर्सांक आतां कोण जालो तो याद ना. कित्याक कुडचड्यार आयला तो 5 वर्सां? हां 21 दीस म्हणून मतां माग म्हणून सांगूंक तरी आयिल्लो. तरी तुमच्या थोड्या लोकांनी ताका तेन्ना मतां मारली. आमी मारूंक ना रे, पण थोड्या लोकांनी बेश्टीच मारली ताका. त्या लोकांक आतां तुमी सांगपाची गरज आसा. जो मनीस आमकां मतां सुद्दां मार म्हणून सांगूंक येवंक ना, ताका चुकोन मतां मारली आमी. त्या काँग्रेसींत हांगासरूय कोण भोंवता ताका सांगात. ते आतां जे कोण हात घेवन येतले पळय न्ही रे, तांकां सांगात तुमचो कोण तो सारदीन, तो आतां जाणटो जालो काय म्हातारो जालो तोय आमकां खबर ना. ओके, रावल्लो तेन्नाय उबो रावंक येवंक नाशिल्लो आनी आतां त्या खातीर तुमीय सांगात म्हणून सांग. तुमचें सरकार जेन्ना युपीएचें आसलें पळय न्ही रे, युपीएच्या सरकारान कोण आहलो प्रधानमंत्री रे? कोण आहलो रे? कोण तो राम? हां मोहन सिंग न्हू, मनमोहन सिंग. हां मनमोहन सिंग, मोहन सिंग. हां जालें तोच तो आसूं. भितूर हांव वतना कित्याक खबर आहा, त्यांच्या 10 वर्साच्या काळाचं तुम्ही कंपॅरिजन करात. त्या 10 वर्साच्या कार्यकाळात देशाची स्थिती किती असली आणि ह्या 10 वर्साच्या कार्यकाळात देशाची स्थिती किती आसा. कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत पळयशात जाल्यार तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर पळयात. नॉट ओन्ली द रोड इन्फ्रास्ट्रक्चर, पुराय देशातलें इन्फ्रास्ट्रक्चर पळयात. सिंपल तुम्ही सगळे जाण म्हणजे विटनेस आहा. कारण 10 वर्साच्या भुरग्याक आयज 18 वर्साचो जालो ताका खबर ना, ताका याद ना. पण आमकां सगळ्या जाणांक खबर आहा. गोंयांत केदो व्हडलो बदल जाला पळय न्ही तो पळयात. आनी हो बदल आमी लक्षांत घेवचो पडटलो. आमी 10 वर्साच्या कार्यकाळात जवळपास 30 ते 35 हजार कोटी रुपया फक्त गोंयांत इन्फ्रास्ट्रक्चराचेर मोडल्या. रस्ते आसतले, लायट आसतले, उदक आसतले, ब्रिजीस आसतले. तुम्ही पत्रादेवी पासून जर पोळ्या वचत जाल्यार तुमच्या लक्षांत येतलो
अटल सेतू, जुवारी सेतू, मनोहर पर्रीकर बायपास, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, तुका आमचो सगळ्या हायवे परत आमचो आग्वाद जेल म्युझियम, असे वेगवेगळे आयुष तो याद करीत जाल्यार ते आनी खूब जातले. नॅशनल फॉरेन्सीक सायन्स आयुष हॉस्पिटल धारगळे, असे वेगवेगळे प्रोजेक्ट आमच्या हे 35,000 कोटीच्या व्यतिरिक्त आयुष हॉस्पिटल 35,000 कोटी येयना. असे वेगवेगळे प्रोजेक्ट आमी गोंयाक मेळोवंक शकता. हेतून जाल्या कितें तर हेतून तशी पळोवंक वता जाल्यार पुराय गोंयची आर्थीक स्थिती उंचवल्या. नो डावट मायनींग बंद जाल्लें काँग्रेसीच्या काळात तेंच्यांनी बंद केल्लें. आमी न्हू परत एकदा सांगता, सुरळीत रित्या परत चालू करपाचें काम हांवें केलां. 9 ब्लॉक ऑप्शन केलें, उरलेले 10 ते ब्लॉक सध्या ऑप्शन करपाच्या वाटेर आसा. ई ऑप्शन मटेरियल सगळें आमी दिवन सोंपयलें. डंप ऑप्शन इलेक्शनाच्या पयलीं सावथाक आनी नॉर्थाक दोनूय कडेन डंप ऑप्शन चालू जाता. म्हाका फटींग उलोवपाची गॅरंटी हें ना, संवय ना. ही गॅरंटी कोणाची? मोदीची गॅरंटी. कोण सारकें सांगलें. आमी मोदीच्या गॅरंटीचेर उलयता, जे सांगता तें करता. मोदीची गॅरंटी ही अशी गॅरंटी आसा, आमी जी गॅरंटीची गॅरंटी जातली हेजी गॅरंटी दिता. सिनियर सिटीजनाक सारकें खबर आहा, आयज एकूच मनीस गॅरंटी दिवपाक शकता तो मोदीजी. आनी त्या गॅरंटीचेर हांव तुमकां उतर दिता की वेरियस इश्यूज तुमीच मांडल्यात ते रिजॉल्व जातले. हांव तुमकां सगळ्या जाणांक म्हणजे ज्या मनशाक केन्ना आमी पळोवंकूच ना, ज्या काँग्रेसीन हांगा कांय करूंकूच ना, तो जेन्ना कोण जर सांगो येयलो चुकोन उरलेल्या लोकांक इलेक्शन उडयतना पयलींच सांगलां, तुमी एक मनीस 100 लोकांचेर इन्फ्लुएन्शियल मनीस तुमी जर उतर घातले जाल्यार 100 मनीस सांगूंक शकता की बाबा मत भारतीय जनता पार्टीकूच पडटलें. फाटले फावटी लीड म्हणल्यार तेच्या पेक्षा डबल मतां पडोवंक जाय. हांव पळय सावड्डे आसलो तांकां विचारलें म्हणजे काँग्रेसीक मत कित्याक मारूंक जाय रे म्हणून, कितें केलां काँग्रेसीन अशें म्हणून. एक वेळ विधानसभेक झगडटा ते झगडटा, म्हाज्या वांगडा झगडी आहा तेज्या वांगडा झगडी आहा, आनी लोकसभेक कित्याक म्हणून मोदी वांगडा झगडी आहा कोणाची? हांगांतल्यान खासदार जो कोण रावतलो आमचो तो डायरेक्ट दिल्लीक वयतलो. तुमकांय रायट फाल्यां सकाळीं सांगपाक अरे बाबा कोण रावतलो ताका निलेश आसात पळय, तो कोण रावतलो ताका दिल्लीक वचूंक ना जाल्यार हक्कान ताच्या घरांत आयजूय बी लोक गेले जाल्यार भाऊच्या घरांत रावता. सारकीं खंय रावता तोच आमकां खबर ना. आमीच नकळो आजून आयजुनूय गोंयांतले खंयचे पूर्ण गोंयांतले खंयचे भाऊ फोन केलो, भाऊ खंय हांव यो घरा कडेन राव 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 म्हणटा तो जय आनी जेवण राव आनी जेवणूय चल. हे भारतीय जनता पार्टीचे खासदार आसा, इतक्या सिंप्लिसिटीन रावता, जो सातत्यान लोकां कडेन संपर्क करता, अशा मनशांक तुमी निवडून दिवचे ही म्हजी रिक्वेस्ट. हांव परत जीएसटीचेर उलयना. 1 नेशन 1 टॅक्स आमी तुमची स्कीम रिवायज केली. जवळपास 48 कोटी रुपया सोडले पळय तेचे जीएसटी आनी डिस्प्यूट आसता 2017 पासून. हेच्या मदीं 48 कोटी रुपया सोडले. वन टायम वॅट 10,000च्या सगळे जनता विश्व आसले जाले. 48 कोटी सोडले, माफ केले आनी भरूं नाका. फक्त वचून तो फॉर्म भरा आनी क्लियरन्स घेयात. फॉर्म भरपाचो क्लियरन्स घेवपाचो. जेचो तो डिस्प्यूट 1 लाख रुपया पर्यंत सुद्दां आसलो ते फक्त 30,000 रुपया भरून ते सॉल्व जातले. ताची लास्ट डेट केन्ना? मार्च दवरल्या मरे आमी. 7 तारीख जाली. 1 टायम सेटलमेंट स्किमीच्या अंतर्गत सगळ्यांक 1 लाख रुपया भरून जाल्यार 30,000 रुपया भरून रिजॉल्व करात. कारण आमकां वी वॉन्ट गूड गव्हर्नन्स. म्हणजे इज ऑफ डुईंग द बिझनेस, इज ऑफ लिव्हिंग जेका आमी म्हणटा. व्यापारी बी आनंदीत आसलो जाल्यार तो बरो वेपार करपाक शकतलो. मातशे त्रास आसा हांव मान्य करता, ना म्हणना, बट तरी सुद्दां तितूंतल्या तितून स्टेटी कडल्यान जे कितें रिलीफ दिवपाक मेळटा तितके रिलीफ आमी सातत्यान ट्रेडिशनल वेवसायीक आसूं किंवा बाकीचो आसूं एका सदोदीत दिला. हाज्याय फुडें अशाच पद्दतीन वेगवेगळ्यो गजाली करपा खातीर आमी तुमच्या बरोबर आसा. आमी कळपा खातीर चीफ मिनिस्टर रोजगार योजना आमी मॉडिफाय केल्या. एखाद्या आमी महिला भगिनीच्या नांवार 50 वर्सां पर्यंत सुद्दां जरी तिका आसली अंडर 2% रेट ऑफ इंट्रस्ट लोन घेवपा खातीर आमी ती मॉडिफाय केली. इवन तो आमी म्हणटा की आमचे तरणाटे जे आमचे भुरगे आहा हे बिझनसान येयना. आमी काल ईडीपी बरोबर म्हणजे एंटरप्रिनरशीप डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर ईडीपीन उगडला, म्हणजे ईडीसीन उगडला, जेका आमी हँड होल्डिंग आनी लोन ह्यो दोनूय गजाली जे ट्रेडिशनल बिझनेस आसूं किंवा नवीन बिझनेस आसूं ताका कसो करचो आनी ताका सपोर्ट कित्याक जाय हाजें इन्स्टिट्यूशन जें आहा पळय न्ही तें आमच्या ईडीसीन उगडलां. ईडीसीन ट्रेनिंग सेंटर सुरू जालां. दोग जाणांनी सुद्दां एडमिशन घेतलें जाल्यार ताका ट्रेनिंग दिता ते. तूं कसलो बिझनेस करूं येता, हांगासर बिझनेसाक स्कोप कितें, तुका लोन खंयच्यान मेळटले, कितले लोन मेळटले, आनी ताका गायड करून ताका फायनान्शियल लिटरसी जी करपाक जाय आनी एंटरप्रिनरशीप जी शिकोवपाक जाय तें शिकोवपाचें इन्स्टिट्यूशन आमी सुरवात केलां. कारण गोंयचे तरणाटे आमकां एंटरप्रिनर जाल्ले जाय.
गोंयांत जितक्यो बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आसा बाकीच्या राज्यां पेक्षा त्यो चड आसा. कारण जरी म्हटलें आतां बिचारचेर टुरिजम म्हणूंक ना, इंटरलँड येवपाक लागला, आनीकूय भितर येवपाक लागला. त्या खातीर ताजो फायदो हो आमी सगळ्यांनी घेवचो. आमी म्हणटा तो ट्रेडिशनल बिझनेस करचोच, बट ताच्या पेक्षा आवट ऑफ द बॉक्स थिंकींग करून नवीन बिझनेसान लोक आमचे येवचे. आनी ह्या सगळ्या हाका हांव परत एकदां तुमचे सगळ्यांचें खूब खूब स्वागत करता. तुमचो मोग हो निलेशाचेर 100% आसा, तितून दुमत ना. भारतीय जनता पार्टीचेरूय 100% आसा. ताका लागून म्हाजे वयलो मोग कमी करूं नाकात किंवा मोदी वयलोय मोग कमी करूं नाकात. म्हाजी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, मोदी वयलो मोग आनी कमळा वयलो मोग मात सुद्दां कमी करूं नाका. तुमचो बटन न चुकता सगळे जाण कमळाचो बटन दाबतले मरे, दाबतले काय ना? तूं हय म्हणूंकूच ना. हय चल भारत माता की भारत माता की फिर एक बार अब की बार 400 पार. भाऊ सारखे पार झालं. देव बरें करूं. चल सांग. आठ सजेशन कोणी बरें सांग तू.